काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे, हे ते मनुष्याचे काय आहे. विठ्ठल 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 तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं दृष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरन भव भय दारुणं नवकंज लोचन कांज मुख कर कांज पद कांजारुणं. श्रीराम श्रीराम. हे दुख भंजन मारुती नंदन, हे दुख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. हे दुख भंजन मारुती नंदन, हे दुख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. आप भी आना संग राम जी को लाना, राम जी को लाना संग सीता जी को लाना. आप भी आना संग राम जी को लाना, राम जी को लाना संग सीता जी को लाना. आप भी आना संग आप भी आना संग राम जी को लाना, राम जी को लाना संग सीता जी को लाना. आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. जय हो. आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में, हरि कीर्तन में
हरि कीर्तन में। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। देवा शिव शंकर शंभो, स्वामी शिव शंकर शंभो। विठ्ठल 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 आलिया संसारा उठावे ग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे भागवत धर्माच्या वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ, ज्यांनी अनेकांचा माथा जाग्यावर आणण्याकरता पंचमवेद गाथा दिला असे असणारे विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग, बऱ्याच ठिकाणी 5 चरणाचा भेटतो, बऱ्याच ठिकाणी 4 चरणाचा। 4 चरणाचा अभंग मात्र या देहाचं यथार्थ महत्व वर्णन करणारा, नवे नवे या देहात आल्यानंतर मनुष्यानं काय करावं काय नाही करावं हे सांगणारा। विठ्ठल 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 महाराज अभंगामध्ये फार गोड वर्णन करतात। महाराज सांगतात या संसारात आल्यानंतर उठा वेगानं आणि शरण जा, देवाला शरण जा। का शरण जा? कारण की जे काही इथं आपलं आहे असं आपल्याला वाटतं ते दिसायला आपलं आहे, आपलं असतं तर आपल्याला कधी सोडावं लागलं नसतं, बरोबर। फोन आपला आहे, आपल्याला फोन दुसऱ्याच्या हाती देऊ वाटत नाही कारण तो आपला आहे, बरोबर। मग तसा आपला जर देह असता तर दुसऱ्याच्या हाती दिला नसता, पैसा आपला असता तर दुसऱ्याच्या हाती दिला नसता। पण महाराज सांगतात इथं आल्यानंतर आपलं काहीच नाही। ज्या देहामध्ये जन्मापासून मरेपर्यंत वावरलो तो देह सुद्धा आपला नाही, म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे। ज्या धनावरती ज्या पैशावरती आपलं अख्खं आयुष्य चालतं तो पैसा सुद्धा आपला नाही, कारण इथं देणारा तो आहे नेणारा तो आहे, इथं सगळी त्याची सत्ता आहे। आपल्या सत्तेने काही होत नाही, आपल्या मनानं काही सुद्धा चालत नाही म्हणतात। मग महाराज पहा, आता देणारा तो आहे नेणारा तो आहे, तसंच देवानं काय केलं की तुम्हा आम्हाला दिलं हे शरीर, कसं का असे ना त्याचं जरी असलं तरी दिलंय त्याने, मग निमित्त मात्राने मिळालेला देह त्याचं सार्थक करण्याचा प्रयत्न करावा। पण मनुष्य मात्र मिळालेल्या देहाचं सार्थक करण्याऐवजी त्याला वाया घालवण्याचाच प्रयत्न करतोय गड्या। मग वाया न घालवता या देहाचं महत्व समजून आपल्याला एकच करायचंय, शरण जाऊ दारा पांडुरंगा। विठ्ठल 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 अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी या ठिकाणी अल्पसहा परिहार देणं गरजेचा। कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य कशानिमित्त जमलं हे सांगून जावं। आज या ठिकाणी या पवार परिवारातील अतिशय महत्त्वाचे व्यक्ती असणारे, पवार परिवाराचा आधारवड, ज्यांनी कष्टातून या पवार परिवाराचं सुखाचे दिवस आणले असे असणारे कैलासवासी विठ्ठल गेनबा पवार बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्ष श्राद्धानिमित्त असणारे आज या ठिकाणी संपूर्ण पवार परिवार त्यांच्या नावाने एकत्र येऊन त्यांच्यासाठी एवढं सगळं करतात। खरं पाहायला गेलं तर वर्ष श्राद्ध का करायचं असा प्रश्न मनामध्ये निर्माण झालेला असतो। आता वर्ष श्राद्धाची विधी जर पाहिली आपण तर त्या जीवात्म्याचा एका वर्षाचा प्रवास असतो आणि एका वर्षानं श्राद्धा दिवशी तो जीवात्मा बरोबर भगवंताच्या दारामध्ये पोचलेला असतो। जेव्हा भगवंताच्या दारामध्ये पोचतो तेव्हा आज 12 वाजेपर्यंत त्याच्या पापा पुण्याची गणना वरती केली जाते। जिथं आपण कीर्तन करतो इथं नामचिंतन अन्नदान हे सगळं का, कारण त्यांच्या पाप पुण्याची गणना केली जाते। यदा कदाचित त्यांना जर पुण्याची अजून गरज पडली
तर इथं केलेल्या दान धर्मातलं पुण्य हे त्यांना जाऊन भेटावं आणि त्यांना सद्गती भेटावी, त्यांना मोक्ष भेटावा, याच्याकरता त्यांच्या नावाने, त्यांच्या लेकरांनी, त्यांच्या पश्चात जे त्यांची लेकरं त्यांच्या नावाने काही ना काही करणं गरजेचं आहे. म्हणून असणारे पवार परिवार आज बाबांच्या नावाने या ठिकाणी एवढं सगळं करतायत. मुख्यतः जो जीवात्मा गेला त्या जीवात्म्याच्या दारामध्ये 5 गोष्टी होणं गरजेचं आहे. अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, धनदान आणि शेवटचं पिंडदान. या गोष्टी जर गेलेल्या जीवात्म्याच्या दारामध्ये झाल्या तर गेलेला जीवात्मा कसाही असला तरी तो सद्गतीलाच जातो. त्या जीवात्म्याच्या सद्गती करता आज यासाठी या ठिकाणी एवढं सगळं दारात होतंय. आज खरं पाहायला गेलं तर बाबांना जाऊन जवळजवळ आज 1 वर्ष पूर्ण झाली, तरी असणारे पवार परिवार त्यांना न विसरता त्यांच्या नावाने एवढं सगळं करतात. माणसाने जन्माला आल्यानंतर असं तरी जगावं की किमान आपल्या लेकरा बाळांनी आपली आठवण काढावी, आपल्या नावाने 4-2 गोष्टी कराव्या. इथं आल्यानंतर मरावे परी कीर्तिरूपे उरावे. तुका म्हणे का मरणेची सरे, 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 तुका म्हणे का मरणेची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. निजा गम 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 गरे जा, निजा गम 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 गरे जा, निजा गम 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 गरे जा, निजा गम निजा ग जा, निजा ग जा, निजा ग जा, निजा ग जा ग मग जा ग मग जा ग मग जा ग, निजा गम 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 गरे जा. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. निजा ग ग जा ग मम गम बाबा, निजा ग ग जा ग मम गम बाबा, निजा ग ग जा ग मम गम बाबा गम बाबा, निजा ग ग जा ग मम गम बाबा गम बाबा गम बाबा, गम बनी दम बाबा, गम बनी दम बाबा, सानी दम मगरे जा, सानी 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 दम मगरे जा. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. हेरती माई का दुखाची जनती, हेरती माई का दुखाची जनती, हेरती माई का दुखाची जनती, हेरती माई का दुखाची जननी. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणसानं इथं आल्यानंतर शरीर रूपानं जावं, आत्मा रूपानं जावं, पण नवा रूपानं, कीर्ती रूपानं, आठवणी रूपानं माणसाच्या मनात जिवंत राहावं असं कामगिरी माणसाने केली पाहिजे. इकड्या मग कुणी आपली आठवण ना काढेना, पण लेकरा बाळाने तरी आपल्या नावानं केलं पाहिजे 4-2 गोष्टी सत्कर्माच्या. म्हणून आज या ठिकाणी बाबांच्या नावाने असणारे त्यांचे 2ही चिरंजीव, आधी करून त्यांची 1 कन्या, संपूर्ण परिवार त्यांच्या नावाने या ठिकाणी एवढं सगळं करतात असणारे विलास विठ्ठल पवार, अरुण विठ्ठल पवार, आधी करून संपूर्ण पवार परिवार, त्यांची असणारी कन्या या ठिकाणी अनिता जाधव, संपूर्ण परिवार आज बाबांच्या नावाने एवढं सगळं करतात. मी म्हणाल अशीच त्यांची सेवा करत राहा. त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहो. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं अगदी पाहुण्याच्याच दारामध्ये कीर्तन आहे. काही मला असं वाटतं आपलीच लेख आहे, त्याच्यामुळं आपण सगळे समजून घेणार आहे बरं. आणि माझं सुरुवातीला सगळ्याला सांगणं आहे, अगदीच अंतकरणाचे कान करू नका. भले कीर्तनाला किती वेळ असे ना, पण त्या वेळेमध्ये आपल्या जीवाचं सोनं होईल
अशा गोष्टी ऐकायच्या असतात. म्हणून फार कमी जरी वेळ असला तरी मोलाचं आणि फार महत्वाचं असं ज्ञान मला तुम्हाला द्यायचं. म्हणून लक्षपूर्वक अंतकरणाचे कान करून ऐका. आणि कीर्तन ऐकत असताना थोडंसं बारकाईने सांगेल. आपलीच पोरगी आहे म्हणून काय होतंय असं म्हणून ऐकू नका गड्या. बरं, कुठली तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकू नका. कोणती तरी पोरगी, आता मी तुम्ही म्हणसाल पोरगीच का म्हणते, कारण की लोकांना सवय असते नाव असलं तरी, नाव माझं चांगलं आहे तरी सुद्धा पाया पड्या आले की म्हणायचं होय ग पोरे कुठली आहे तू, होय ग पोरे कुठनं आलीस तू, होय ग पोरे तुझ्या वडिलांचं नाव काय. चांगल्या माझ्या नावाच्या घुगऱ्या वाटले ते, माझ्या आईने बारसं घातलंय, पण तरी सुद्धा जर असं म्हणलं अवघड होईल. मग मात्र एकच सांगणार की कुठली तरी पोरगी आपलं कीर्तन सांगते म्हणून ऐकू नका. ज्ञानोबा तुकोबाची, श्रीराम प्रभूची, छत्रपती शिवरायांची लेख कीर्तन सांगते म्हणून ऐका. आपलं कीर्तन सार्थकी लागेल गड्या. विठ्ठल 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 बाबांच्या नावाने असणारे संपूर्ण पवार परिवार त्यांच्यासाठी एवढं सगळं करतात. अगदीच अरुण काकाचा फोन आला तरी काही करून यावेळेस मात्र तुमचंच कीर्तन दारामध्ये या ठिकाणी पाहिजे. मामांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं आवर्जून की दारामध्ये कीर्तन झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्यांनी बराच वेळ, गेल्या वर्षी काहीतरी कार्यक्रम होता तेव्हाही फार अट्टहास त्यांनी केला होता, पण तेव्हा शक्य नाही झालं. पण त्यालाही देवाची इच्छा लागते म्हणून आज या ठिकाणी येण्याची संधी आली. आधी करून असणारे संपूर्ण मंडळी, गोड असे साथ देणारे संपूर्ण मंडळी, आमच्या सिद्धीताई दादा या ठिकाणी, आमच्या ताई या ठिकाणी आहेत, विनाकरी बाबा आहेत, मृदुंगाचारी आहेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करतात सुंदर असे सृष्टीमाले दादा, दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. कार्यक्रमाअभावी माझा घसा जरा थोडासा खराब आहे, पण अगदीच सृष्टीमुळे तो काही जाणून येत नाही. म्हणून फार सुंदर असे सृष्टीमाले दादा या ठिकाणी आहेत. सुंदर असे या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाची शूटिंग करण्याकरता दोन्ही आपले या ठिकाणी दादा, दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. आमचे असणारे सुंदर असे आमचे चैतन्य दादा, आपल्या भागचं वैभव ज्यांना मानलं जातं असे ओम साई क्रिएशन, रोहित दादा या ठिकाणी आहेत. आधी करून असणारे संपूर्ण मंडळी. तुमचं नाव काय? हा, दादा पण या ठिकाणी आहेत, त्यांच्या अगदी मनापासून आभार. आधी करून असणारे संपूर्ण मंडळी. अगदीच आता गोडाचा चिंता नाही का. विठ्ठल सांगतात. महाराजांनी म्हणावं, आलिया संसारा उठावी ग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. या संसारात आल्यानंतर उठा वेगानं अन देवाला शरण जा, कारण म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण जायचंय, कारण देवानं देह शरण जाण्याकरताच दिला. नाही कळलं तर मात्र मिळालेला देह असाच वाया जाईल. म्हणून शरणांगती आपण पत्करली पाहिजे. मग या संसारात आल्यानंतरच का, आता आली या संसारा. संसार म्हटलं की तुम्ही आम्हाला आठवला कोणता संसार, जो सगळेच करतात तो संसार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आठवला संसार. संसारात चटके पहिल्यांदा सोसावे लागतात, मग सुखाची भाकर भेटते, बरोबर. पण परमार्थामध्ये मात्र तसं नाही. आधी सुखाची भाकर खायची, चटके तर नाही त्याच्यामध्ये, बरं. पण हे कळत नाही. मग संसार 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 म्हटलं की आमच्या समोर येतो जो आम्ही करतो कप बशीचा संसार, हे का नाही. मग हा संसार नाही गड्या. महाराजांना संसार कुठला सांगायचा आहे, जन्ममरणाचा संसार. कारण जन्ममरणाचा संसारच आहे. इथं लोक म्हणतात एकदा माणूस गेला की गेला, माणूस मेला की मेला. ऐका, माणसाचं शरीर मरतं, आत्मा मरत नाही. त्या आत्म्याला आता जसं कपडे खराब झाले मळले की आपल्याला बदलावे लागतात, तसं हे शरीराचं काम संपलं, शरीर मळलं, याच्यातलं कर्म नावाचं दोरा फाटला की आपल्याला काय करावं लागतं, हे शरीर सोडावं लागतं. लगेच दुसरं
धरावं लागतं, कारण हे कपडेच आहे, कपड्यासारखंच आहे. हे कपडे सोडले की दुसरे कपडे आपल्याला घालावे लागणार आहे. म्हणजे मृत्यू नाही, मृत्यू आत्म्याला नाही, शरीराला मृत्यू आहे, बरोबर. मग जन्म मरणाचा फेरा चालतच राहतो. याच्यातनं निघायचं त्याच्यात जायचं, त्याच्यातनं निघायचं याच्यात जायचं. मग 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला भटकावं लागतं, इकडून तिकडून इकडून तिकडून, नाही का नाही. हां, कारण इथं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण. कारण इथं कसं आहे, ज्ञानोपरायांच्या भाषेमध्ये सांगायला गेलं, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसं घड्याळाचा काटा फिरत राहतो तसं तुम्हा आम्हाला सुद्धा फिरावं लागणार आहे. तुमची आमची सुद्धा सुटका नाही गड्या. मग महाराज सांगतात, या जन्ममरणाच्या संसारातून तुम्हा आम्हाला सुटायचं असेल तर एकच करावं लागेल, उठावं लागेल. झालं कीर्तन, उठा असं म्हणून जमेल का? नाही. उठायचंय म्हणजे कशात ना महाराज, आम्ही झोपलोच नाही, आम्ही फक्त रात्रीच्याला झोपतो. आमची मालिका संपली तेवढं पाहून झालं, आम्ही फक्त रात्री झोपतो, परत आम्हाला झोप लागत नाही. पण ऐका गड्या, त्या झोपेतो नाही, अज्ञान रूपी अंधकारामध्ये जे आपल्याला गाढ झोप लागलेले त्याच्यातनं बाहेर निघायचंय, अज्ञानाचा प्रकाश आपल्याला घ्यायचा. याच्याकरता उठा उठा म्हणतात, उठा. कारण उठा जागे वारे आता, 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 जागे वारे उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा जन्माचा, चुकवी व्यथा व्यथा जन्माचा. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. म्हणून काय म्हणतात, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. म्हणून जागे व्हा, उठा आणि काय करा, एकच करा या संसारात आल्यानंतर. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. आली या संसारा उठावे ग करा, आली या संसारा उठावे ग करा, आलिया संसार उठावे ग करा, आलिया संसार उठावे ग करा, आली या संसारा उठावे ग करा, आली या संसारा उठावे ग करा, आलिया संसार उठावे ग करा, आलिया संसार उठावे ग करा. शरण जाऊ दाना पांडुरंगा, धर्म
आली या संसारा उठावी ग करा आणि शरण जाऊ दारा पांडुरंगा. कारण जर त्याला आपण शरण गेलो तर ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये जो मज येईल अनन्य शरण त्याचे निवारीन जन्म मरण या लागी शरणांगत मीच ऐकू. त्याचं जन्म मरण त्याला जन्म मरणातनं सोडवण्याचं काम मीच करेन म्हणतात. फक्त त्यानं माझ्याकडं आलं पाहिजे. आपलं काय आहे माहिती, आपल्याला देवापर्यंत जायलाच नको वाटतं. देवापर्यंत जायला तिथपर्यंत जात नाही, उगा घरी बसून रडगाणं करायचं. देवानं हे दिलं नाही, देवानं ते दिलं नाही, असं झालं तसं झालं. तुम्ही देवासाठी काय केलं म्हणून देवाला आपण बोलतो. कधीतरी विचारलं का? काही काही लोक रागाच्या भरात देवाला एवढ्या शिव्या देतात, मला क्यू येते त्या लोकांची, क्यू येते हो. आणि इकडच्या पेक्षा इकडं जरा जास्त पाहिले. मावशाई ज्या बोलतात ना त्या देवानाचं वाटोळ केलं माझं. त्या देवानं तर बघितलंच नाही माझ्याकडं. हा सगळं म्हणजे माझ्या जावलच दिलं, मला काही दिलं कुशाल नाही म्हणता. कीर्तनात बसला की हे का नाही, म्हणजे आपल्याला वाटतं आणि मग चिडचिड होते. मग जे घरच्यावर राग काढायचा तो राग कोणावरती? देवावरती. देवानं हेच केलं, देवानं तेच केलं, देवानं लक्ष नाही दिलं, देवानं काय नाही दिलं, माझंच मिलीचं नशीब फुटकं हे का नाही. मग स्वतः नशिबाला परत कोसायचं, परत देवाला शिव्या द्यायचं. मग मला काय वाटतं, ठीक आहे स्वतःला नावं ठेवतायचा, चला आपण आपलं शरीर आहे आपल्याला नावं ठेव, पण देवाला नावं ठेवायची काय कारण आहे? आपण त्याला शरण गेलो का? त्याचं भजन केलं का? त्याला रात्रंदिवस भजलं का? दिन रजनी हातची दंदन गोविंदाचे पोळे म्हटलं का? अजिबात नाही. त्याचं भजन नाही, त्याचं पूजन नाही, कधी मंदिरात गेलो नाही, कधी सप्त्याला गेलो नाही, कधी कीर्तनाचा आवाज कानावरती पडला नाही. मग त्या देवाला शिवे दिल्यावर जमेल का? पटेल का त्याला? हा, मी जर तुमच्या रस्त्याने गेलेच नाही, मला तुमचा रस्ता माहित नाही, मी तिकडून आलेच नाही, मी तुमच्या रस्त्याला उभा सुद्धा राहिले नाही, विनाकारण तुम्ही मला जर शिव्या दिल्या, तसं तुम्ही देणार नाही, पण जर दिल्या तर मला पटेल का? तुम्ही सांगा बरं. मी तर आलेच नव्हते तुमच्या रस्त्याला, पण पुन्हा तुमच्याकडे सुद्धा पाहणार नाही का विनाकारण मला शिव्या दिल्या. तसं भगवंताचं आहे. तुम्ही त्याच्यासाठी काहीच नाही केलं तरी विनाकारण त्याला जर शिव्या दिल्या, नावं ठेवली ना, देव परत तुमच्याकडे पाहत नाही, आपल्या कर्मावर सोडतं. हा चला यांच्या कर्मावर सोडून दे, आता काय यांच्या नादी लागायचं नाही गड्या. मग हे कळलं पाहिजे आपल्याला. याच्याकरता लोकांना शरण जात नाही, देवाला आपलं मानत नाही, जागा होत नाही, डायरेक्ट उठलं की सुटलं देवाला नावं ठेवत बसायचं, देवाला शिव्या देत बसायचं नाही. हो, देव एवढा स्वस्त नाही. हां, देव एवढा निष्ठुर नाही की आपल्यासाठी कसंही करावं त्याने. म्हणून आपण अंतकरणानंच भगवंताला शरण गेलो ना तर देव काय करेल? देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट भक्ता राखी पायापाशी दुर्जनासी सवारी. लेकरांना पायापाशी ठेवेल गड्या तो जगाचा मालक. मग त्याच्याकरता तुम्हा आम्हाला काय करायचं? त्याला शरण जायचं. म्हणून आता एकच करा, उठा आणि त्याला शरण जा. मग आता कितीतरी नाव आहे, पण आली या संसार उठावे ग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. अनेक नाव आहेत, 33 कोटी देव आहेत हिंदू धर्मामध्ये, पण तुकोबरायांनी नाव सांगितलं भक्त आणि भक्त पंढरीश पांडुरंग परमात्माचंच का? कारण की त्यालाच सगळे भजतात. 33 कोटी देव, नवे जेवढे ग्रंथ पुराण उघडायचे ते सगळे एकालाच भजतात. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात, 4 जाण साही शास्त्र कारण 18 पुराण हरिशी गाथी. मग सगळे कोणाला गातात? हरीलाच गातात, पांडुरंगाला गातात, हो विठ्ठलाला गातात. म्हणूनच आपल्याला सुद्धा त्याला शरण जायचंय गड्या. एवढंच नाही तर सगळं त्याला शरण जावं सगळ्यांनी, त्याचं एक कारण आहे. कारण तो विठ्ठल या शरीरामध्ये स्वतः विठ्ठल सामावलेला आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्याच्या पुढे नतमस्तक झालं पाहिजे. याच्यात कसा आहे तो एकतत्वी करा दावी हरी एकतत्वी करा दावी हरी एकतत्वी करा दावी हरी एकतत्वी करा. तीन दशकांचा मेळा 7 5 3 दशकांचा मेळा 7 5 3 दशकांचा
7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. याच्यात स्वतः काय दाखवलेलं आहे? हरी दाखवलेला आहे. हरी याच्यात कसा? तर थोडक्यात जर विश्लेषण पाहायला गेलं तर 7 5 3 दशकांचा मेळा. तुम्हाला गणित येतं का? गणित येतं का? अहो येतं का नाही? अहो माझं जरा कच्चं आहे म्हणून तुम्हाला विचारते. येतं ना? नाही लय अवघडात ते आपलं पायथागोरस थेरम हे ना असलं तसलं नाही काढायचं आपल्याला. साधं सोपं बेरीज वजाबाकी तरी येत असेल की हो येणारच की. अहो आपण दूध घालणारी माणसं आहे, तेवढं तरी आपल्याला दररोज लिहून ठेवावं लागतं. बेरीज करावी लागते, आज किती गेलं ते किती गेलं सगळं मोजून बिल यायचं म्हणल्यावर तेवढी तरी वजाबाकी बेरीज येत असेल की. मग साधं सोपं आता पहा, ज्ञानोबरायांच्या अभंगाची जर वजाबाकी करायचा विचार जर केला तर पहा काय म्हणतात ज्ञानोबराय. 7 5 3 दशकांचा मेळा आणि एक तत्वी कळा दावी हरी. 7 5 3 दशकांचा मेळा. आता याचं जर गणित करायला गेलं 7 आणि 5 7 आणि 5 12 येते म्हणायचं थोडं थोडं. 7 आणि 5 12 7 5 3 दशकांचा वेळा. 7 आणि 5 12 12 अधिक 3 किती झाले? 15. म्हणजे 10 उत्तर येत नाही. मेळा कितीचा घालायचा आहे? दशकांचा मेळा म्हणजे 10चा मेळा आणायचा आहे. 10 उत्तर आणायला गणित कसं करावं लागेल? मग पहा 7 5 3 ह्याचं उत्तर येते 15. 10 उत्तर येत नाही मग वजाबाकी करू. 7 अधिक 5 आलं बरोबर 12. 12 वजा 3 आता 10 आलं का? 9 आलं. आता पण आता 10 आलं नाही. मग असं करू 5 काढून टाकू. 7 अधिक 3 आता 10 आले का? 10 आले का? अहो येतंय ना, लक्षात येतंय ना? हा 10 आले. आता मग काय 5 काय पुजून ठेवायचं का? बाजूला काढले घ्यावंच लागत ज्ञानोबरायांनी सांगितले म्हटल्यानंतर. मग साधू संतांचे अभंग गणित करायचा विषय नसतात. मग 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. 7 ज्ञानोबरायांना काय सांगायचंय? याच्यामध्ये पांडुरंग कसा आहे, याच्यामध्ये हरी कसा आहे. तर ऐका गड्या, ज्ञानोबराय म्हणतात याच्यामध्ये जगाचा मालक कसा आहे, तर त्या तत्वानं कसा राहिले. तर ऐका, 7 म्हणजे या शरीरात असणारी 7 चक्र. जन्मापासून या शरीरात राहतो तर शरीरात काय काय आहे माहीत असलं पाहिजे आपल्याला. 7 चक्र आहे. 9 काय आहेत? छिद्र आहेत बरोबर. एवढं सगळं असतं आपण माहीत करून घेत नाही. जन्मापासून मरेपर्यंत देहात राहतो पण याच्यात काय काय आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नसतं. अहो मग काय माणूस म्हणून जन्माला येऊन उपयोग आहे. मग 7 म्हणजे या शरीरात असणारी 7 चक्र. कोणती 7 चक्र? मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध शस्त्र, सहस्त्राचार चक्र. 7 चक्र आहेत. कोणती येते तुमची तुम्ही अभ्यास करून बघा. सगळं सांगायचं म्हणजे लोक काय नुसतं कीर्तन करायच्या ह्याच्यावर बसतात. म्हणून 7 चक्र. नंतर 5 म्हणजे पंचमहाभूतांनी तयार झालेलं शरीर. पंचमहाभूतांनी तयार झालेलं शरीर. नंतर 7 5 3 म्हणजे शरीराच्या 3 अवस्था. लहानपण, तरुणपण आणि शेवटचं बाबा काय? म्हातारपण बरोबर. लहानपण, तरुणपण, म्हातारपण झालं. 7 5 3 चा विषय सुटला. दशकांचा मेळा कसा? दशकांचा मेळा या शरीरात असणारे 5 ज्ञानेंद्रिय ज्याच्यापासून आपण ज्ञान घेतो, 5 कर्मेंद्रिय ज्याच्यापासून आपण कर्म करतो. हे 5 आणि 5 झाले किती? आता बरोबर आलं. 10 झाले. म्हणजे दशकांचा मेळा घातला बरोबर. 7 चक्र, पंचमहाभूतांनी तयार झालेलं शरीर, शरीराच्या 3 अवस्था, त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. या सगळ्यांना जरी उघडून पाहिलं तर त्याच्यामध्ये एकच दिसणार आहे, एकतत्वी कळा दावी हरी. हरीच आहे, पांडुरंगच आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला काय करायचंय तर पांडुरंगाला शरण जायचंय, विठ्ठलाला शरण जायचंय. का जायचं? कारण जे जे आपण आपलं आपलं म्हणतो ते ते आपलं 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 नाही. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. हे काळाचे धन कुबेराचे, देह 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 हे काळाचे
इथं काय आपलं आहे म्हणून त्याच्यावरती आपण गर्व करायचा, माझं माझं म्हणायचं. इथं जेवढं जेवढं माझं 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 म्हटलं जातं तेवढं काही सुद्धा आपलं राहत नाही. ही जगाची रीतच आहे. म्हणून माझं कधी म्हणायचं नाही. तरी पण आपण म्हणतो कीर्तन कुणाचं आहे? माझं आहे. सांगते हो, म्हणजे माझं म्हणायची सवयच आपली जात नाही. अहो हा दिसतंय ते रान कुणाचं आहे? हा आपलंच आहे, माझंच आहे. बर दिसता तर बंगला कुणाचा? अहो माझाच. ही दिसते ती गाडी, अहो माझीच. सगळं माझं. पण तुम्ही सांगा, तुमचं असतं तर तुमच्याकडे राहिलं असतं का नाही? तुमचं असतं तर तुमच्याकडे राहिलं असतं का नाही? पण नाही. पैसा आपला असता तर पुढं गेला नसता, आपल्याकडेच राहिला असता. पण तो जातोय म्हणजे आपला नाही. शरीर, ज्या शरीरात तुम्ही आम्ही वावरतो तो शरीर नष्ट होतंय, त्याला जाळावं लागतंय, त्याला मातीमोल करावं लागतंय, म्हणजे तेही आपलं नाही. मग कोणाचं आहे? काळाचं आहे. म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश देह जाईल जाईल, त्यासी काळोबा खाईल. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणजे जाणारा देह याला कोणी सुद्धा थांबवू शकत नाही. मग किती अट्टहास करा, किती प्रयत्न करा, कारण मिळालेला देह कसा आहे म्हणून सांगावं. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. आणि म्हणून जीवन कसं आहे हो? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जेव्हा काळ आपल्या दारात उभा राहील ना, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा. का सगळं सोडावं लागणार आहे, काही उपयोग होणार नाही. का काळ येणार, या देहाला नेण्याकरता काळ जेव्हा येणार काही पर्याय शिल्लक राहणार नाही. कारण काळाचा देह तो कधी केव्हा कुठूनही नेऊ शकतो, त्याची गॅरंटी सांगता येत नाही. त्याचाही मला नेणं भाग आहे की हो. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्याची शाश्वती देता येते, देहाची शाश्वती देता येत नाही. आत्ताची शाश्वती आहे, पण 2 मिनिटानंतरची शाश्वती आहे का? भले तुम्ही कीर्तन ऐकणारे असू द्या, सांगणारा महाराज जरी असला तर त्याला सुद्धा 2 मिनिटानंतरची शाश्वती नाही. 2 मिनिटानंतर या देहासोबत काय होईल महाराजाला सुद्धा माहीत नाही. ही तर देहाची ख्याती आहे. देहाविषयी पुढं काय होणार आहे हे आम्हाला सांगता येत नाही. म्हणून पुढच्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा आता हे आयुष्य एवढं सुंदर आहे, नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आहे असं आयुष्य फक्त तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. म्हणून फक्त आयुष्य जगा, भगवंत काही आयुष्यात कमी पडू देत नाही. मग माणसाला ना पुढचा विचार माणूस करतो, म्हणजे पुढची देहाची शाश्वती
आहे. आता तुम्ही उद्याची प्लॅनिंग काहीतरी करून ठेवली असेल. उद्या ह्या गावाला जायचं, उद्या लग्नाला जायचं, उद्या रामनवमीला इकडं जायचं, तिकडं जायचं, असं काही ना काही तुम्ही मनात आणून ठेवलं असेल का नाही, इकडं जायचं तिकडं जायचं. पण उद्याची शाश्वती आहे का? आहे का? ओ गावकरी, उद्याची शाश्वती, ज्याला उद्याची शाश्वती आहे हो तो सगळ्यात मोठा झाला म्हणायचा. उद्याची शाश्वती नाही, मग उद्याची प्लॅनिंग करून कसं काय ठेवली? उद्या हे करायचं ते करायचं, उद्या मोटरला पाणी सोडायचं, उद्या शेतात पाणी लावायचं, उद्या पाहुण्याच्या गावाला जायचं, उद्या इकडं जायचं, लग्नाला जायचं, सगळी तयारी तर करून ठेवली. उद्याची शाश्वती तर नाही. आता उद्या गाडी घ्यायची आहे, सगळं तयारी करून ठेवली. आपण कसं म्हणतो शाश्वती नाही? शाश्वती नाही का? कारण या शरीरानं आज झोपायचं जरी आपल्या हातात असलं तरी उठवायचं का न उठवायचं हे मात्र आपल्या हातामध्ये नाही, ते वरच्याच्या हातामध्ये गड्या. कारण त्याचा देह आहे तो कधीही निघू शकतो. पण ज्याला या देहाची शाश्वत आहे तो सगळ्यात मोठा. याच्याने एक उदाहरण आठवतं, महाभारतामध्ये उदाहरण आलेले. एकदा झालं असं की आता दान मागण्याकरता लोक 5 पांडवाच्या दारात जायचे. कौरव भले 100 असू द्या, पण त्यांच्या दारात कोण जात नव्हतं का? हे किती दानशूर आहेत माहीत आहे, पण ह्यांच्या दारात जायचं नाही. काही लोकांची गुण आपल्याला आधीच माहीत असतात म्हणून त्याच्यापासून लोक लांब लांब राहतात. मग कौरव 100 जरी असले, काही कमी नव्हतं त्यांच्याकडे सुद्धा, पण त्यांच्या दारात कोणी जात नव्हतं कधी मागायला. कारण मागायला गेले तर ह्या द्यायचं कमी पण बोलायचं जास्त, त्याच्यापेक्षा यांच्या दारात कोणी जात नव्हतं. मग पांडव द्यायचे भरपूर पण कधीच दिलेल्याची भावना त्यांच्या मनामध्ये नसायची. जे आहे ते भगवान म्हणून ते बाहेर निघाले. बाहेर जसे निघाले, दारामध्ये भीमदादा बसले होते, बलवान भीमदादा बसले होते. भीमदादानी पाहिलं, खरे म्हणे कधीच आपल्या दारात आलेला माणूस रिकाम्या हाताने जात नाही, पण आज हा माणूस रिकाम्या हाताने चाललाच कस काय? दादानी नेमकं काय दिलं का नाही? पण त्याला विचारलं, का हो बाबा आज रिकामच आहे म्हणे, काही दिलं नाही का दादानी? नाही म्हणे. कसं काय? माझा दादा असं तर कोणाला परत लावत नाही. मग कसं काय काय दिलं नाही म्हटल्यानंतर त्याने म्हणावं नाही दिलं. त्यांनी सांगितलं मी कामात व्यस्त आहे, तुम्ही उद्या या. म्हणून उद्या यायला सांगितले, मी येतो उद्या. असं 2 मिनटं तर थांबा म्हणे. थांबा जरा, क्षणभर इथं थांबा, मी आलो लगेच. आलो लगेच. आतमध्ये गेला. भीमदादानी आतमध्ये जावं, धर्मराजाकडं पाहावं, धर्मराजाकडं पाहिलं आणि हसत आतमध्ये गेले आणि आतून मोठासा ढोल आणला. ढोल आणला आणि धर्मराजाकडं पाहून असा मोठमोठ्याने वाजवत 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 सगळीकडनं पळायला लागले. या भीमदादाला ढोल वाजवत असं हसायला काय झालं? माझ्याकडे बघून हसलं म्हणे. बरं ढोल वाजवायला काय झालं? आता धर्मराजाला कळे ना. धर्मराजा भीमदादाच्या पाठीमागे आले. भीमदादाने जरा युक्ती चालवली. भीमदादा ढोल वाजवतच पुढंच पळायला लागले, थांबेनाच. धर्मराजा त्यांच्या पाठीमागं, भीमदादा पुढं, धर्मराजा पाठीमागं, भीमदादा पुढं, धर्मराजा पाठीमागं, भीमदादा पुढं, धर्मराजा पाठीमागं. बघता बघता अख्ख्या गावाला दांडी पिटवली. अख्ख्या गावातनं ढोल वाजवत 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 फिरत बरोबर दारात येऊन जसे उभा राहिले. धर्मराजा थकले म्हणे, अरे किती पळवतोस रे बाबा, किती पळवतो? कुणी सांगितलं माझ्या पाठीमागे यायला? अरे मी आलो नसतो तुझ्या पाठीमागं, पण आलो त्याचं कारण तू माझ्याकडे बघून हसला, मग ढोल उचलला आणि ढोल वाजत अख्ख्या गावातनं फिरला. काय झालं तुला ढोल वाजवायला? का वाजवतोस तू ढोल? का हसला माझ्याकडे पाहून? म्हटल्यानंतर भीमदादाने म्हणा, तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तर हवेत ना? मी का हसलो, मी का ढोल वाजवत होतो? तर त्याचं उत्तर एकच आहे, तुम्ही. त्याचं उत्तर एकच आहे म्हणे, तुम्ही. अरे म्हणे असं काही कळलं नाही, सांग जरा व्यवस्थित. धर्मराजानी असं म्हटल्यानंतर भीमदादा म्हणून, अरे दादा मला ना तुझ्यावर फार अभिमान होता, फार अभिमान. का? माझ्या दारात आलेला, माझ्या दादाच्या दारात आलेला माणूस दादा कधीच रिकाम्या हाताने लावणार नाही. पण आज तू रिकाम्या हाताने, अरे मी कामात व्यस्त होतो म्हणून त्यांना सांगितलं उद्या ये. तेच मला नवल वाटलं रे दादा, तेच मला नवल वाटलं म्हणून मला हसू आलं. या जगाच्या पाठीवर देवाला सुद्धा उद्याची शाश्वती नाही. उद्या हा देह टिकेल का नाही हे देवाला सुद्धा सांगता येत नाही. पण माझा दादा स्वाभिमानानं गर्वानं म्हटला की उद्या ये, उद्या देतो. म्हणजे माझ्या दादाला विश्वास आहे की उद्या तो जगणार आहे, उद्या तो जगणार आहे, उद्या त्याच्या देहाला काय होणार नाही. उद्याची शाश्वती दादाला बहुतेक असावी. मग असा माणूसच नाही नव्हे, देवाला सुद्धा उद्याची शाश्वती नाही, गॅरंटी नाही. पण माझ्या दादालाही म्हटल्यानंतर मला अभिमान वाटला म्हणून मी तुझ्या नावानं ढोल वाजवत होतो की दादाला उद्याची शाश्वती आहे, उद्या जगणार आहे, उद्या त्याच्या देहासोबत काय होणार नाही असं त्याला पक्क ठामपणे वाटतंय म्हणून तुझ्या नावानं ढोल वाजवतोय.
मग धर्मराजाच्या चूक लक्षात आली. अरे म्हणे काय चुकलंय आपल्याकडनं नेमकं. परत गेले, पाहिले तर दारामध्ये तो माणूस तसाच उभा होता. आत गेले आणि आतून दान आणलं, काय द्यायचं होतं ते, आणि धर्मराजाने बरोबर त्या माणसाच्या झोळीमध्ये टाकलं. कारण लक्षात आलं की उद्याची शाश्वती आपल्याला देता येणार नाही. उद्या कधी केव्हा काय होईल सांगता येत नाही. कारण देह ज्याचा आहे त्याला जर वाटलं आज न्यायचं तर त्याला नेलं असत्याने, उद्या न्यायचं तर त्याला नेलं असत्याने, पण सांगता येत नाही. म्हणून याच्यावर अवलंबून बसू नका, कारण हे आपलं नाही. म्हणून क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून जीवनाची मात्र शाश्वती देता येत नाही. म्हणून मिळालेला देह आपला नाही. देह हे काळाचे. धन कोणाचं धन? धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? धन सुद्धा कुबेराचं आहे. इथं आपलं काही नाही, कारण देणारा तो आहे, नेणाराही तोच आहे. तेच महाराज अभंगाच्या देता देव वीता, देता देव जय हो. देता देव वीता, देता देव येथे याची सत्ता काय आहे, येथे याची सत्ता काय आहे, देवाची सत्ता काय आहे, देवाची सत्ता काय आहे, येथे याची सत्ता काय आहे, येथे याची सत्ता काय आहे. देवाची सत्ता काय आहे. हे देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देव हे काळाचे, धन कुबेरा. देह हे काळाचे, धन कुबेराचे. आणि म्हणून देता देव विता, नेता नेव विता. येथे याची सत्ता काय आहे? इथं तुमची आमची सत्ता काय? देणारा तो आहे. आणि जर दिलेल्या गोष्टीवर अहंकार केला तर नेणारा सुद्धा तोच आहे. एखादी गोष्ट जर इतरांपेक्षा जास्त आली तर कधीच त्या गोष्टीचा गर्व करायचा नसतो, बर का. कारण सोन्याची लंका होती तरी त्याची सुद्धा राख झाली. आपलं 1 आणि 2 तोळं कुठं घेऊन बसता, हा? आणि त्याला सुद्धा गर्व. बघ बघ कसं केलंय, बघ म्हणलं होतं का नाही पिंट्याच्या लग्नात करीन, केलं का नाही? हो, मग लाडक्या बहिणीचं पैसे साठू केलं या. हो, लय आपल्याला हे ते आपल्याला सुचतं, हे करावं ते करा, पण तो अहंकार आहे. आणि मला असं वाटतं ठीक आहे ना, करा ना, तुमच्या कष्टाच्या पैशाने करताना अवश्य करा, काही हरकत नाही, पण त्याच्यावर अहंकार करू नका. आपल्या बोलण्यातनं जर अहंकार झळकला ना, देवाला वाटतं रे एवढ्या कष्टानं मिळवलंय, पण अहंकाराच्या 2 शब्दापायी घालवता येईल काय सगळं. म्हणून आपल्याला तो अहंकार थांबवायचा. याच्याकरता अहंकाराची मेला रावण, अहंकाराची हिरण्य कशपून व धुवून घेतले स्वतःचे. म्हणून कधीच अहंकार करायचा नाही. देणारा तो आहे, नेणारा तो. आता बारकाईने जर विचार केला, आताच विषय काला होता लंकेचा. लंका दिली कोणी? महादेवानी रावणाला. कुणी दिली? महादेवानी रावणाला. म्हणजे होती कोणाची? महादेवाची. दिली कोणाला? रावणाला. जाळली कुणी? नाही माहित तुम्हाला? नाही माहित? चला माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवते. जाळली कुणी? मारुतीरायांनी जाळली का नाही? बरोबर. मारुतीरायाचा अवतार कुणाचा आहे? शंकराचा, महादेवाचा. म्हणजे दिली ही त्यांनी आणि जाळली सुद्धा त्यांनीच. म्हणून देवाच्या बाबतीत दिलेल्या गोष्टीवर अहंकार केला तर देव त्याचे राग केल्याशिवाय राहत नाही. म्हणून अहंकार करायचा
नाही गड्या, म्हणून ते देणारे ते नेणारे सुद्धा ते आहे. म्हणून याच्याकरता आपल्याला दिलंय भगवंताने भरपूर, म्हणून एकच करायचं, शरण जाऊ दारा पांडुरंगा, त्याला शरण जायचंय. मग कल करे सो आज, आज करे सो अब, म्हणून उद्या भजन करू. सार्थक करा, वाया घालू नका. एकदा देह वाया गेला ना, परत बोलून काही उपयोग नाही. अंतकाळी आपल्याला कळतं, अरे हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, हे करायचं होतं, ते करायचं होतं. पण आता मरण जवळ आलं तेव्हा विचार करून काही उपयोग नाही. म्हणून दिली ना देवाने संधी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. व्यर्थ का घालवतो? एवढं भगवंताचं भजन दिलं, देवाला शरण जाण्याकरता एवढं सुंदर देह दिला, देवे दिला देह, भजना गोमटा, पण आम्ही मात्र वायाच घालवला. आम्ही त्याचा सदुपयोग केला नाही. म्हणून वाया घालवू नका. संधी मिळाली भगवंतानी, म्हणून आजचा दिवस संधीचा आहे. आता उद्या रामनवमी, भगवंताचा दिवस येतोय का नाही, आजपासून चालू करा. तेवढंच देवाला वाटेल, जाऊ द्या बाबा, एवढ्या दिवस माझं भजन नाही केलं, गेल्या 25 वर्षात भजन नाही केलं, पण 2025 मध्ये भजन केलं. देवालाही वाटेल, आनंद वाटेल देवाला. म्हणून भजन करायला लागा, अंतकरणातून भजन करा. आणि मला एक सांगायचंय की येणारी पिढी जर आपल्याला घडवायची असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागेल, स्वतःच्या घरापासून करावी लागेल. म्हणून एकच सांगणं, हात जोडून सांगणं, एगड्या आपल्या लेकरांना जरा कीर्तनात आणून बसवत जा. आता त्या आमच्या लेकरांना कीर्तन नको वाटतं, पण कार्टून बघू वाटतं. कार्टून बघून बघून कार्टून झाली ते, पण नाही ते बघू वाटतं. आणि म्हणून आज माय आपण एवढं आयुष्य वाया घालवतो. आणि म्हणून तर लेकरांना कार्टून बनावंसं वाटतं. का आपल्या लेकरांना श्रीराम प्रभू होऊ वाटत नाही? का आपल्या लेकरांना मारुती रायासारखं होऊ वाटत नाही? भक्तीमध्ये रममान होणार होऊ वाटत नाही? का आपल्या लेकरांना छत्रपती शिवराय होऊ वाटत नाही? का आपल्या लेकरांना छत्रपती संभाजीराजे होऊ वाटत नाही? का गड्या? कधीतरी स्वतः विचार करा. कारण आपण ते लेकरांना देत नाही, आपण लेकरांना सांगत नाही. चूक कोणाची? मग मावशा हो, चूक कोणाची आहे? आईची. हो, माय बापाची चूक आहे, नुसती आईची चूक नाही. हाताला धरून आणा, त्यांना सांगा, लेकरा आयुष्य वाया नाही घालवायचं, सुरुवात आतापासून करायचे. सांगा त्याला, मुखातनं भजन कर, नामचिंतन कर, पांडुरंगाला शरण जा. कुणाला ज्याला वाटते मारुतीराय तुम्हाला प्रिय आहेत ना, मारुतीरायाला शरण जा. तुम्हाला श्रीराम प्रभू आहेत ना प्रिय, श्रीराम प्रभूला जा. कारण श्रीराम प्रभूंच्या बाबतीत तर अशी गोष्ट आहे की ऐका, बाकीच्या देवाचं नाव घेतल्यानंतर काय होतं काही नाही हे लक्षात घेण्यापेक्षा श्रीराम प्रभूंचं नाव घेतल्यानंतर काय होतं, तर श्रीराम प्रभूचं नाव घेतलं तर दगडं तरली, माणसं का तरणार नाहीत गड्या? वानरांनी सुद्धा जन्माचं सार्थक करून घेतलं, मग मनुष्य जन्माचं सार्थक का होणार नाही? कारण श्रीराम प्रभूचं नाव असं आहे,
ज्यांचं नाव घेतल्यानंतर या जीवाला आराम मिळतो ते म्हणजे श्रीराम. हो, आराम देणारे श्रीराम. त्यांचं नाव अंतकरणातून घ्यायचं आणि म्हणायचं, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सुख मिले, सुख मिले ऐसे अमृत को पीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी मेरे सीने में. आणि मग म्हणायला बा लेकरानं नाव घेतलं पाहिजे का? मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, हर घर में अब ये कहना जय श्री राम, हर घर में अब ये कहना एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, हर घर में अब ये कहना जय श्री राम, हर घर में अब ये कहना एक ही नारा गूंजेगा, जय जय श्री राम, श्री राम. मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, जय जय श्री राम बोलेगा, जय जय श्री राम बोलेगा. हो, आणि म्हणून लेकरानं श्रीरामांचं भजन केलं पाहिजे. कारण ज्याला राम म्हणता येत नव्हते, जे नुसतं मरा मरा म्हणत होतं, त्यांनी श्रीराम जन्माच्या आधी रामायण लिहिलं, केले रामायण रामाआधी. बरोबर. मग वाल्मिक ऋषी, वाल्या कोळ्याचं वाल्मिक ऋषी झाले राम नामानं. तुमचा आमचा का उद्धार होणार ना, होईल का ना माय? मग सारखं ह्यांनी मारावं त्यांनी मारावं म्हणण्यापेक्षा राम राम म्हणा, आहे का नाही? आपल्या जुन्या काळात पद्धत होती, माणसं दिसली की आपण म्हणायचो काय, राम राम. दोनदा होतं राम राम. आता राहिलं का? आता आलं हॅलो हॅलो. हो, आता डायरेक्ट तसं आलो. आधी फोन असू द्या, काही असू द्या, राम राम पासून सुरुवात असायची. बरोबर. सुरुवात आपल्यापासून केली ना जग बदलतं. आजपासून निश्चय करा, कुणाचा फोन आला ना श्रीराम म्हणायचं, कुणाचाही फोन आला ना रामकृष्ण हरी म्हणा, कुणाचाही फोन आला राम राम म्हणा. कुणी भेटलं हातात हात द्यायला लागलं की त्याला म्हणा राम राम. आपली संस्कृती आपण टिकवली तर टिकणार आहे, नाही तर भविष्यात या लेकरांना सांगावं लागेल राम कोण होते, मारुतीराय कोण होते, छत्रपती शिवराय कोण होते. यांना आपला इतिहास सुद्धा कळणार नाही, काय होतं संस्कृती हे सुद्धा कळणार नाही. म्हणून सुरुवात आपल्यापासून. याच्याकरता आयुष्य वाया घालू नका, मोलाचं आहे. काहीतरी शिकून जा आणि काहीतरी घेऊन जा. तुकाराम 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 राम तुकाराम 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 राम तुकाराम तुकाराम. या ठिकाणी धावता पळता अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला, पण सेवेला पूर्ण विराम देत असताना एकच सांगेल की पहा, आज असणारे पवार परिवार आज बाबांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. लोक म्हणतात वय झाल्यानंतर, वय होऊन गेल्यानंतर एवढं दुःख होत नाही. कोण म्हणतं गाड्या? वय होऊन जरी तो व्यक्ती गेला असला ना, तरी त्या व्यक्तीने आपल्याला घडवलेलं असतं, त्या व्यक्तीने आपल्याला जीव लावलेला असतो, त्या व्यक्तीने आपल्याकरता अफाट सेवा अफाट कष्ट केलेलं असतं. मग त्या व्यक्तीची आठवण डोळ्यातनं पाणी आणून जाते गड्या. आणि म्हणून मला असं वाटतं, आयुष्यात जे काही करायचं माणूस जिवंत असताना करा.
कारण एखाद्या व्यक्तीसाठी आपण जीव तोडून मेहनत करतो, अफाट मेहनत करतो आणि शेवटी मेहनत फळाला आली की तो व्यक्तीच राहत नाही, तेव्हा मात्र दुःख होतं की अरे केलेलं कष्ट पाहायला ती व्यक्ती असायला पाहिजे होती. पण तेव्हा रडून तेव्हा दुःख व्यक्त करून काहीच उपयोग होत नाही, कारण गेलेला जीवात्मा परत येत नाही. म्हणून त्याचा विचार करा, माणूस आहे तोपर्यंत जपलं पाहिजे. म्हणून आज बाबांच्या नावाने खऱ्या अर्थानं पाहायला गेलं, बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली, पण असणारे आपले पवार परिवार बाबांच्या नावाने एवढे सगळं करतात. म्हणून सांगेल मी तुम्हाला, असणारे त्यांची 2ही मुलं, आज त्यांची कन्या. जीवनातून सगळ्याला विसरावं, बाप नावाच्या राजा माणसाला कधी विसरू नये गड्या. का? आईने भले जन्म दिलेला असेल, आईने भले सुखाचे घास आपल्याला चारले असतील, पण आपण सुखरूप जन्माला यावं म्हणून रात्र रात्र भगवंताला प्रार्थना करणारा आपला बाप असतो गड्या. हो, आईने आपल्या भरे घास भरवलेला आहे, पण तो अन्नाचा घास घरात येण्याकरता उन्हातानात काबाड कष्ट करणारा मात्र आपला बापच होता की हो, आपले वडीलच होते की हो. म्हणून काबाड कष्ट उभं आयुष्य आपल्यासाठी झिजतात ते वडील. पण आजकाल नवल वाटतं, आज कोणाचे आईचे उपकार सांगावे लागत नाहीत, पण बापाचे उपकार मात्र सांगावे लागतात. आणि म्हणून उरी हुंद कदाटत गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद कदाटत गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यांना कशी कातर लावलेली, त्यानं बघितली स्वप्न, त्याने स्वप्न बघितले लेकरांकरता, पण लेकरं जर त्या बापालाच विसरून गेली ना, उरी हुंद कदाट तो गोष्ट बापाची सांगताना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद कदाट तो गोष्ट बापाची सांगताना. जीवनातून बाप नावाचा राजा माणूस गेला ना, हक्काचं ठिकाण गेलो. कारण बाकीच्याने आपल्याला जीव किती लावू द्या, बापाची सर कोणालाच नाही येत, कोणालाच नाही. कारण बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप घराचा पाया, आई कळस त्यावर. उभं आयुष्य आपल्यासाठी झिजतो ना, तो आपला बाप असतो गड्या. म्हणून माणसानं सगळ्याचे उपकार विसरायचं बापाचं नाही. इथे एवढ्या महिला मंडळ बसलेत, महिला मंडळ सांगेन मी तुम्हाला, तुमचा भाऊ तुम्हाला बोलत नाही ना, भावाकरता माहेरात अजिबात नाही जायचं. तुमची भाऊजाई तुम्हाला बोलत नाही ना, भाऊजाई करता सुद्धा अजिबात माहेरात नाही जायचं. म्हाताऱ्या बापासाठी माहेरात जायचं गड्या, म्हाताऱ्या बापासाठी. का? रस्त्याला डोळे लावून बसलेला असतो बाप, माझी ताईडी आता येईल, माझी ताईडी मग येईल. आपल्या संसारातलं थोडं 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 साठवून ठेवतो का, ताईडी आली ताईडीला देता येईल, तिचा तरी संसार सुखानं होईल, याचा विचार करणारा बाप असतो गड्या. आपल्याला घडवण्याकरता आपला बाप सगळ्या जगाशी नडला. ओ, आपल्या पायात चप्पल आणण्याकरता स्वतः बिना चपलेचा फिरला, आपल्या अंगावर कपडे चढवण्याकरता स्वतः फाटक्या कपड्यात राहिला, तो आपला बाप. म्हणून महिला मंडळ किती नाराजी असू दे, किती नाराजी, बरीच लेकरं अशी जे बोलत नाहीत बापाला, नवल वाटतं, अरे त्यानेच घडवलं, त्यानेच घडवलं. त्याला जर तुम्ही बोलत नसेल, माझं सांग नाही, घरी जा आणि फोन करा बापाला, बाबा तुमच्याशिवाय मला, माझ्याशिवाय तुम्हाला कोण आहे हो, दयानं फोन करा. नाही तिथल्या माहेरातल्या माणसाचे घेणं देणं ठेवू नका, पण बापा करता माहेरात जा. कारण दगडाचं काळीज घेऊन बसलेला बाप गुलाबाच्या पाकळीसारखं हृदय काळीज करून ठेवतो लेक दारात येणार आहे म्हटल्यानंतर. म्हणून बापा एवढं प्रेम करणारं कोणी नसतं, आणि म्हणून जीव वाळून टाकावा म्हणून कष्ट करणारा बाप, लेकी करता फाट प्रेम करणारा बाप. आणि म्हणून बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याच्या काळजात सुद्धा
लाजाळूची संवेदना. म्हणून जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत जीव लावा. एकदा का तो बाप मातीआड झाला ना, सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना. बाबा 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 म्हणून मी कोणाला म्हणावं लागेल. म्हणून उभा आयुष्य काबाड कष्ट करणारा बाप त्या वडिलांच्या कष्टाची प्रेमाची जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी असणारे संपूर्ण परिवार बाबांच्या नावानं, पवार परिवार बाबांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. आज या मावश्या कोणाच्या तरी तुम्ही आजी झाला का हो माय? आज तुम्ही आजी झाला पण तरी सुद्धा बापाची आठवण काढली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही. हे बापाचं प्रेम आहे. म्हणून आज या ठिकाणी आपल्या वडिलांकरता असणारे संपूर्ण पवार परिवार, त्यांचे दोनही चिरंजीव विलास विठ्ठल पवार, अरुण विठ्ठल पवार, त्यांची कन्या अनिता मधुकर जाधव, संपूर्ण परिवार आज त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. मी म्हणेल अशीच त्यांची सेवा करत राहा. त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहो एवढीच या ठिकाणी प्रार्थना करेल. फारच सुंदर असं नियोजन पवार परिवाराने केलेलं आहे. आज या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमी या पवार परिवाराचं. फारच सुंदर नियोजन. आधी कोण असणारे संपूर्ण मंडळी आणि विशेष ज्यांचे आभार मानावेसे अंतकरणातून वाटतात ते सुंदर असे सृष्टीमाले दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फार सुंदर. फुलं वाटा इकडं. या ठिकाणी सुंदर असे असणारे सृष्टीमाले दादा, तुम्ही याच गावचे आहेत का? नाही वाचला मग, नाही तर सोबतच नेलं असतं बघा तुम्हाला. हो, चांगलं मिळालं माणसाने सोडूच रे. हो, फार सुंदर. आणि जाता जाता विशेष सगळ्यांना सूचना. आता उन्हाळा चालू झाला का नाही? आता उन्हाळा चालू झाला. आता उन्हाळ्यात झळया लागायला लागल्या. उन्हाळ्यात उन्हाळ्याचे चटके लागायला लागले. आपल्या गाड्या झाडाच्या सावली खाली राहाव्या याच्याकरता झाडाची सावली पाहायला लागली आपण, आहे का नाही? झाडाची सावली शोधायला लागलो. बरोबर, आपली गाडी सावलीत राहिली पाहिजे. आपण गारगार सावलीत बसलं पाहिजे. याच्याकरता उन्हातानात झाडं शोधतोय. पण कधी स्वतःला विचारलं का आपली किती झाडं आहेत? आपण किती झाडं लावलीत? विचारलं का कधी स्वतःला? उन्हाळा चालू झाला, आता तरी सुधरा. एक तरी आपल्या वतीनं झाड लावा. मी माझ्या बाबांना सांगितलं, बाबा माझं टार्गेट आहे जोपर्यंत आपलं मंदिराचं बांधकाम मंदिर होतं ना तोपर्यंत एक 100,000 तरी झाडं आपल्याला लावायचे. किती काही होऊ द्या. लोकांनी दिलं आनंदाने घ्यायचे, नाही दिले एखाद्याच्या दारातलं चांगलं झाड वाटलं त्यांना म्हणायचं काय पाकिट नका देऊ, उग पण झाड एखादं तरी द्यागड्या. झाडे लावा. आपल्या आईवडिलाच्या स्मरणात लावा, वाढदिवसानिमित्त लावा, कशा निमित्ताने का होईना पण झाडं लावा. झाडाची खरी किंमत आपल्या उन्हाळ्याच्या झळया बसल्यानंतर झाडाची किंमत कळते. जेव्हा गारगार सावलीची आवश्यकता भासते तेव्हा झाडाची किंमत आपल्याला कळते. पण तेव्हा खंत वाटते की आपल्या वतीने एक सुद्धा झाड लावलं नाही. म्हणून या कीर्तनातनं एकच शिका, एकच घेऊन जा की आता आपल्याला झाडं लावायचे. एक तरी झाड लावा. याही पवार परिवारानं माझं सांगणं आहे की बाबांच्या नावाने एक तरी झाड दारामध्ये लावा. कारण निसर्गाने आपल्याला जसं दिलेलं आहे तसं आपल्याला सुद्धा निसर्गाला परतफेड करणं गरजेचं आहे. तसे म्हणून झाडं लावा, झाडे जगवा, जगली पाहिजेत. जसं की आपल्या सृष्टीमाल्या दादाने तर ह्याच्यावरच लावलेली आहेत. कशाची कमतरता नाही, झाडं लावली पाहिजेत. आणि म्हणून जाता जर सांगेल झाडे लावा, चांगलं वागा, मायबापाची सेवा करा. या ठिकाणी उत्कृष्ट असे असणारे संपूर्ण मंडळी, विनेकरी बाबा, गायनाचार्य मंडळी, मृदुंगाचार्य मंडळी, सृष्टीवाले दादा, ओम साई क्रिएशन असणारे दुसरे शूटिंगवाले दादा, संपूर्ण मंडळी या ठिकाणी पवार परिवार दादा आहेत, मामा आहेत, काका आहेत, मावशी आहेत, आत्या आहेत, आजोबा आहेत, सगळे नाती गोतीच आहेत. त्यामुळे कुणाचा मी नामोल्लेख करत नाही. आणि विशेष ही लेकरं ज्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट अशी साथ दिली, या लेकरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फार सुंदर असे साथ देत आहेत. माझ्यावरती बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे कुंभार महाराज, त्यांची या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था, त्यांचे आभार. आधी करून असणारे संपूर्ण मंडळी या ठिकाणी बराच वेळ घेतला, क्षमस्व आल्याला सांगितलं होतं महाराज टायमाला फुलं पडली पाहिजेत. पण सगळ्या गोष्टीच टायमावरती नसतात आणि आपल्याला सगळा टाईम माहीत असतं असं नसतं गड्या. एकतर 12-15चं टायमिंग असावं. पण आपलं जरा पुढं गेलं असू द्या. कीर्तनात वेळ गेलेला कधी वाया जात नाही. आता असं तसं तुम्ही घरी जाऊन आता झोपाच काढायचा आहे, त्यापेक्षा अर्धा तास अजून कीर्तनात बसलं तर काही वावगं ठरत नाही. पण पोटा पाण्याचा विचार करावा लागतो. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा साधू संताच्या चरणी, गुरुवर्य बाबा माझे वडील तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, साधू संताच्या चरणी, बाबांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम.